सो तर पब्लिक सगळ्यांना नमस्कार, जय श्रीराम. आपला उद्या पहिला सोमवार आहे श्रावणचा आणि आम्ही इथे आता आईची नातवं इकडे फुलं करायला बसलोय. उद्या श्रावणी पहिला सोमवार आहे, त्यामुळे आम्ही आता फुलं ओढतोय. तर इथं आपला बंदा फुल काम शारदाई पण आहे. रात्री 10:30 वाजलेले आहे. सगळं झालेलं आहे. डायरेक्ट चलो अभि बाय बाय कर बाय बाय बाय. बोला पार्वती पते. श्रावणी सोमवाराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महाआरती पुढचे सर्व आमच्या मंडळाचे सचिव ॲडव्होकेट हेमंतजी म्हात्रे साहेब सर. आपल्या या पंचक्रोशीमधली सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात मोठी मूर्ती असलेली आपली भगवान शंकराची ही पिंड आहे आणि ही पारंपरिक फार जुनी मूर्ती आहे. ते पूर्वीपासून उत्सव होत आलेला आहे. नवीन कमिटी आल्यापासून आपण एक काही नवीन कार्यक्रम उपक्रम चालू करतो. त्या अनुषंगाने या सोमवारपासून प्रत्येक श्रावणी सोमवारी देवाचा शृंगार दुपारनंतर दर संध्याकाळी होणार आणि त्या पद्धतीने एक महाआरती देखील होणार. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपण या महाआरतीसाठी आणि दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहावे. धन्यवाद. नागपंचमीचा सर्व काही मांडलेलं आहे इकडे. आपण आता पाय पडूया. तिघीच जणी बहिणी छान. हा मग तिघीच जणी आणत्या. घेल बाबा सोन्याचा काय बांगड्या घेल, नाही तर हार घेल, नाही तर काहीतरी घेलच. अंगठ्या घेतल्या तरी चालतील. ओके. आज नागपंचमी आहे. शुभेच्छा द्या सगळ्यांना. आज नागपंचमी आपल्या सगळे घरातल्या लोकांना शुभेच्छा. आज अरे, नागपंचमी घराच्या आहे. लोकांचं वर्षात ना एकदा नागपंचमी असतं. पहिला सण नागपंचमीचा, त्याच्यानंतर आता चालू झाले सगळे सण. व्हिडिओ चालू नाही, अशीच बडबडते. व्हिडिओ चालू करायची पहिला. मला करा काय पडला काय करू आहे. ना अजून पडलोय या काय. ना पाय काय पडून करू घे. पटकन त्यांना. मग पैसे देत त्यांना. पैसे द्यायचे आज नागपंचमीचे. हा? आज जाय ना. मोठ्या पाईकडे आलेले आहेत. आज आईस्क्रीम खायला जायचं का नाही? जाऊ ना. आज आईस्क्रीम बघा. हे बघा, मोठ्या पप्पानी चादरी बाहेर फेकलेल्या आहेत कारण की हे लोक असे घडी करत नाही म्हणून. चादर घडी करत नाही, झोपेत न उठता. आतमधनं आले. आतमधनं आले, दिला फेकून बाहेर. मोठी मम्मीने तिकडे आतमध्ये बघशील तर. राम राम सगळ्यांना. आपण आलोय इकडे सिद्धी सांच्याकडे. कारखान्याला पण सिद्धीच नाव आहे, सिद्धी मोर्या. आणि कारखान्यामध्ये एकदम बेस्ट मूर्ती आहेत, बेस्ट. तुम्ही बघू शकता. मी टाकेन आता. बघा, या मूर्तीचं ना इकडे काम चालू आहे. तर हे बघा, यांचे पूर्ण म्हणजे डेकोरेशन्सचे वगैरे हे डेकोरेशन, फ्लावर झाले, कपडे झाले, XYZ गोष्टी आहेत. ते पूर्ण म्हणजे गणपती बाप्पाला सजवतात हाताने. आणि ते किती मूर्त्या सजवून ठेवल्यात आणि किती मूर्त्या सोल्ड पण झाल्यात ते नंतर आपल्याला धीरज सांगेल. आणि बट पहिला तर तुम्ही पहिला मूर्त्या बघा कशा आहेत. ते मी सिनेमामध्ये घेईन, ते टाकेन, ते बघा. आणि मग नंतर आपण धीरजला विचारू कशा काय याची रेट्स आहेत, किती मेहनत आहे याच्या मागे, किती टाईम लागतात एक मूर्ती सजवायला.
धीरज कसं आहेस पहिला तर येस ना. स्वागत आहे आपल्या कारखान्यामध्ये आल्याबद्दल. तर आता पाऊस पडायला लागलाय तर मेन कसं आहे तू एवढा सांगा तू कधीपासून हे करतोय गणपती. आता फार कमी लोकांना आवड असते आमच्या वयामध्ये का असं सगळं हँडल करणं आणि हे सगळं एवढा एक चांगला बिझनेस स्टार्टअप करणं. तुला कधीपासून आवड आहे, तू कधीपासून करतोयस? आपल्याला लहानपणापासून आवड आहे बाप्पाची, त्यामुळं तशी सुरुवात झाली आपल्या कामाची. आणि आपलं काम हा 5 महिन्याआधी चालू होतो गणपतीचा. आणि बुकिंग पण भरपूर असते, त्याच्यामुळं कसं लवकर चालू केलं तर पाहिजे तशी मूर्ती पण करता येते. अच्छा. आणि मेन मला एवढा माहिती आहे का आपल्या पूर्ण म्हणजे या पट्ट्यात ठाण्याच्या या पट्ट्यात हाच कारखाना आहे जिथे म्हणजे एक हाताने मूर्ती डेकोरेशन करून वन ऑफ द बेस्ट मूर्ती म्हणजे मूर्तीचा एक बेस्ट आउटपुट निघतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं आपल्या समोर आहे. तर कसा काय याच्यामध्ये सांग जरा का किती टाइम लागते, कसा काय सामान कुठनं आणतोस आणि XYZ गोष्टी सांग. आता जो सामान जो येतो प्रत्येक मूर्तीचा प्रत्येकाचा वेगळा वेगळा लुक आपण देतो. बरोबर. तर प्रत्येक मूर्तीचा लुक आपण आपल्यानुसार देतो आणि काही कस्टमर पण सांगतात आपल्याला फोटो देतात त्यांना कशी मूर्ती कशी पाहिजे पाहिजे. कस्टमायझेशन वरती पण असतो. आणि जो सामान असतो मी स्वतः जातो सिलेक्ट करायला आणि माझी आई स्वतः येते सिलेक्ट करायला. बनायला किती टाइम लागते एक अशी प्रॉपर मूर्ती प्रॉपर मूर्ती आता उचलायला प्रत्येक तसं बोलायला गेलो होतं एक मूर्ती आपल्याला 20 वेळेला उचलायला लागते तेव्हा रेडी होते. म्हणजे 20 वेळेला म्हणजे अप डाऊन स्टार्टिंग पासून पेंटिंग पासून सर्व. आणि फक्त हे डेकोरेशन करायला किती टाइम लागते? हे डेकोरेशन करायला साधारणतः मला 2 तासाचा खेळ आहे. आता तुला सवय झाली म्हणून आपल्याला नाहीतर मग टाइम लागतो. एकदम बेस्ट मूर्त्या दाखव जे तुला टाइम लागला आणि मनापासून एकदम बेस्ट आता आउटपुट ही आले. यावर्षी बनवलेली आहे आपण बघू शकता तुम्ही आणि हिला व्ह्यूज पण खूप गेले आहेत. ही मूर्ती कुठली आहे सांग? खंडोबा मॉडेल आहे हा. 2 फूट मध्ये पेशवा मॉडेल आहे, त्यांना आपण खंडोबामध्ये आपण बनवलेला आहे. अच्छा. नवीनच आणि भरपूर प्रेम भेटला या मूर्तीसाठी आपल्याला आणि भरपूर म्हणजे order आली व्हायरल होत्या. झाले का तुझ्या याच्यामध्ये? हो बुक झालेले आहेत ती. अजून दाखव मूर्त्या बाकी कुठल्या कुठल्या? आता तुम्ही बघू शकता ही 3 फुटाची मूर्ती आहे. ही मूर्ती मला आवडली, जाम भारी निघले राधा कृष्णाची. हिचा पण काम चालू आहे, अजून झाला नाही पूर्ण. असती भरपूर मूर्त्यांचं काम चालू आहे. तुम्हाला युनिक बघायला भेटतील. आता बघू शकता तुम्ही 1 फुटाची मूर्ती आहे. ही बघा गाईस कशी आहे, एकदम छोटूशी, एकदम क्यूट लिटिल. हे सगळं बघा, हे सगळे हाताने केलेले गणपती डेकोरेशनचे. अशा मूर्त्या फार कमी बघायला भेटतात. म्हणजे फेटे आणि त्यांना कॉस्ट्युम घालणं वगैरे हे जरा म्हणजे ठाण्यात जाम कमी लोकांकडे आहे. भरपूर मूर्त्या तुम्हाला आता तसं बघायला गेलो आपल्या इथे भरपूर तुम्हाला मूर्तीकार भेटतील, पण आपल्यासारखं काम जरा वेगळाच आहे काम आपलं. वेगळा आणि त्याच्यामुळे जरा म्हणजे भारी वाटतात मूर्त्या बघायला. त्यामुळं कसं आपल्याकडे लांबून येतात लोक. लांबून पण येतात. आता आपल्याकडे तुम्ही बघितलं ना तर भरपूर लांबून मूर्त्या बुक झालेल्या आहेत. कोल्हापूर बँगलोर वरनं पण स्वतः कस्टमर येतात घ्यायला मूर्त्या लांबून. आणि एकदम बेस्ट. आता ही बघा, ही कुठली आहे? पेशवाची आहे ना ही? ही पण पेशवाच आहे. हे सर्व बुक झालेले आहेत मूर्त्या. आणि आणि या मूर्त्यांचा काहीतरी सांग. टिश्यू पेपरच्या आहेत मूर्त्या आणि हे भरपूर लाईट वेट असतात एकदम. छोटा मुलगा पण उचलेल, हा पण उचलेल आपला छोटा. एकदम लाईट मूर्त्या, एकदम लाईट वेट असतात. सो तर गाईज आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये थोड्याफार मूर्त्या या लोकांनी ठेवलेल्या आहेत. म्हणजे हे सगळ्या बुक झालेल्या मूर्त्या रेडी होऊन ठेवलेल्या आहेत. इथे पण बघा एकदम भारी मूर्ती आणि एक मूर्तीचं इथे काम चालू आहे ऑलरेडी. हिला काय करणार आहेस फिनिशिंगला या मूर्तीला? हिला आता अजून डायमंड वर्क बाकी आहे. डायमंड शस्त्र बाकी आहेत. दोन्ही हातांचं शस्त्र आहे तिला होता. आणि हा जो तुम्ही बघताय हा सर्व तुम्ही आपल्या कस्टमरांनी प्रेम दिलेलाच आहे. तुम्ही बघू शकता भरपूर मूर्त्या बुक झालेल्या आहेत. अजून मूर्त्या बुक झालेल्या आहेत पण ठेवायला जागा नाही. जागा शॉर्टेज पडते. ही गाईज एकदम मी पहिल्यांदा बघितली मूर्ती अशी. म्हणजे मूर्त्या खूप बघितल्या एकदम वेगवेगळ्या स्टाईलच्या, पण ही काहीतरी नवीन ट्रेंड आलाय. ही जरा वेगळ्या स्टाईल मध्ये मारलेली आहे. हे आपल्याच कारखान्यात तुम्हाला बघायला भेटेल. हे ते नेपाळी लोकांसारखा केलेलं आहे वरती आणि एकदम प्रॉपर दिसते भारी. हे म्हणजे जे नेपाळीज वगैरे आहेत त्यांची कास्ट वगैरे आहे तर ते या लोक मूर्त्या या बसवू शकतात का नाही. चौरंग गणपती आहे, सिंपल आहे. मस्त गणपती बघा. आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल मी जेव्हा जाणार आहे मुंबईला, तिकडचे पण व्हिडिओ येतील. आणि मी खरंच धीरजला एकदम म्हणजे बेस्ट जे काम आहे ना ते मला पण खरंच आवडलं. एकदम युनिक आहे
मला घरातले पण बोललेले, सिद्धी पण बोललेली, ताई पण बोललेली का जा व्हिडिओ काढ. आणि खरंच एकदम युनिक आणि बेस्ट मूर्त्या मी बघितल्यात आपल्या सराउंडिंग मध्ये आणि खरंच एकदम भारी आहे. त्यांचा वर्क चालू वगैरे झालेला आहे. तुला पण थँक्यू भाई, काम करत राहा. अजून काहीतरी याच्यामध्ये पण एकदम युनिक आण ज्याच्याने तू ग्रो हो. आपल्याला पण चांगलं वाटलं का आपला माणूस ग्रो होतो एकदम बेस्ट. सो थँक्यू. पुढच्या वर्षी लवकरच वेअर हाऊसला पण बोलवणार राधाला एकदम कारखान्यामध्ये. आपण लवकरच पुढच्या वर्षी कारखान्यामध्ये एकदम मोठ्या कारखान्यामध्ये जाऊया. सो तर गाईज व्हिडिओ आवडले असेल तर मेक शुअर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये किंवा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय श्रीराम, टेक केअर. करके याद तुझे अब लोग है बुलाते मुझे कारोबारी कलाकारी जेबे भारी दिल खाली सब लिए बिलो जिम्मेदारी की